कायम जात बघून आरोपीच्या पाठीशी उभा राहणारे लक्ष्मण हाके बोंधू अशोक खरातची जात शोधून त्यातही जातीवादी भूमिका बजावण्याचं काम करतायत हे दुर्दैव आहे. बोंधू अशोक खरातला जात असूच शकत नाही. होय, बोंधू अशोक खरात मराठा आहे, परंतु याचाही अभिमान आणि सन्मान वाटतो की समग्र महाराष्ट्रातल्या एकाही मराठा समाजाच्या एकानेही बोंधू अशोक खरातची बाजू घेतली नाही. उलट अशोक खरातला फाशी झाली पाहिजे, महिलांना न्याय मिळाला पाहिजे, भोंदूगिरी बंद झाली पाहिजे आणि त्याच्यासोबत असलेल्या ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत, मग ते अमित शहा पासून सगळ्यांचे, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. ही मागणी करणारे मराठा समाजातील तरुण आहेत. ते सोशल मीडियामध्ये व्यक्त होताना दिसत आहेत. ते त्यांच्या अकाउंटवरून व्यक्त होताना दिसत आहेत आणि हे लक्ष्मण हाकेंना दिसत नाही. याच्यापेक्षा दुसरा दुर्दैव असू शकत नाही. वाईट वाटतं की कशातही जात शोधायची आणि मराठा नेते का बोलत नाहीत असं म्हणायचं. कोण आहे बोंधू अशोक खरात? जरी मराठा असला तरी त्यांनी एखादं कॉलेज काढलंय, एखादं विद्यापीठ काढलंय? 1500 कोटी त्याच्या आतापर्यंत संपत्तीचा खुलासा तपास यंत्रणेने केलाय. यातला 1 रुपया कधीतरी मराठा समाजासाठी दिलाय का? त्यांनी कधी अ, एखाद्या आंदोलकाला मोठं केलंय किंवा त्या आंदोलकाशी संबंध ठेवलाय? जो समाजाचा नाही तो समाजाचा कसा असू शकतो? एवढी जाण आणि भान मराठा समाजाला आहे. सुरुवातीला राहुल कुलकर्णी नावाच्या त्या कुलकर्णीची जात आता मी शोधत नाही, पण सगळ्यात आधी त्यानेच व्हिडिओ बनवला की अशोक खरात हा दलित आहे. दुर्दैवाने कुलकर्णीच हे बोलू शकत होता. त्याने आता ते युट्यूब वरून त्याचा व्हिडिओ सुद्धा हटवलाय आणि त्याच्यानंतर बाहेरचे सगळे तगे तुटून पडले की अशोक खरात दलित आहे, आंबेडकरांच्या जातीचा आहे. तरी आम्ही आताही संयम बाळगून अशोक खरात हा बोंधू आहे, प्रवृत्ती आहे, समाजकंटक आहे एवढंच म्हणतोय. बहुजन हेच म्हणतोय, महाराष्ट्र हेच म्हणतोय. लक्ष्मण हाकेच का याच्यात जात शोधतायत? खरं सांगू, लक्ष्मण हाके, आपल्याला भरपूर काम आहे. आर-एस-एसच्या वळचणीला लागलेला ओबीसी तोडायचं हे सर्वात मोठं चॅलेंज आपल्या समोर आहे. युजीसी साठी किती ओबीसी बांधतोय? अहो, मराठा आहेच किती महाराष्ट्रात. एमपी मध्ये आर-एस-एस ला कोण बळ देतंय? युपी मध्ये आर-एस-एस ला कोण बळ देतंय? आर-एस-एसचं पायदळ म्हणून ओबीसीच आहे, दुसरं कुणी नाही. ज्या दिवशी ओबीसी आर-एस-एस पासून बाजूला झाला ना, त्या दिवशी आर-एस-एस नावाला सुद्धा उरणार नाही. आणि आर-एस-एस उरली नाही ना, तर या देशात बोंधुगिरीही नसणार आहे आणि धार्मिक उन्मादही नसणार आहे. केवळ मानवता, समानता असणार आहे. एकमेव आर-एस-एस आहे ज्याच्यासाठी ओबीसी हा पायदळ म्हणून वापरला जातोय. आपल्याला मी सल्ला देतोय की ओबीसीला आर-एस-एस पासून दूर करणं हेच मोठं आपल्या पुढचं चॅलेंज आहे. बोंधू अशोक खरात याचा लढा सुषमाताई अंधारे, रुपालीताई ठोंबरे, तृप्तीताई देसाई अनेक महिला लढतायत. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणाचं हे प्रकरण आहे. त्याच्यामुळे मीडिया ट्रायल सुद्धा तेवढ्याच पुरती मर्यादित आहे आणि ती चांगल्या प्रकारे लढतायत. त्यांचं स्वागत केलं पाहिजे. पण या प्रसिद्धी झोतात सुद्धा माझा नंबर लागावा म्हणून मग आंतरवली सराटीकडे जायचं आणि माझा मित्रच काय याच्यात बोलत नाही म्हणून काहीतरी बाईट द्यायची, हे हास्यास्पद आहे. लोकांना सगळं समजतं. आज लोक अनेक प्रश्नांपासून हवाल दिलेत. जनावरं मेलेत, माणसं वीज पडून मेलेत. मराठवाड्यात मेलेल्या या परवाच्या अवकाळी पावसातील पीडितांची जात सांगा ना हो, आणि त्यांना सरकारने मदत करावी म्हणून खुशाल पुढे यावं, त्यासाठी आपण सोबत लढू. पण त्या मेलेल्या पीडितांची जात दिसत नाही. तो शेतकरी असतोय, कष्टकरी असतोय, मजूर असतोय, तो बहुजनच आहे ना. त्याची जात शोधायची नाही. पण ज्यांनी कोणत्याही समाजाला एकही रुपया दिला नाही, केवळ लुटमार करत महिलांचं शोषण केलं, तिथं जातीचा कोण बागुलबुवा उभा करणार आहे? प्रदीप देशाची माहिती पाकिस्तान इकडं तिकडं द्यायचा, 2 दिवस सुद्धा बातमी टिकली नाही त्याची. देशद्रोही होता. विचारली का जात? त्या नवी मुंबईमध्ये घरी येऊन रुसून गेलेली मुलगी, बहीण आपली, तिची जात मला माहितीये, मी तिच्या घरी भेटून आलोय, तरी सुद्धा सांगितली नाही. मंदिरात गेली, तिला वाटलं मंदिर सुरक्षित जागा आहे. शिळफाटा, गणेश गोळ मंदिर, 3 पुजारी, मिश्रा, शर्मा
पांडे या तिघांनी तिच्यावर 5वी अत्याचार करून मारून बाजूच्या जंगलात फेकलं. तिकडल्या फिरणाऱ्या गुराख्याला तिचा मृतदेह दिसला. एवढी बेकार अवस्था केली जिजाऊची आणि अहिल्याच्या लेकीची. तिथंही या मिश्रा, पांडे, शर्माची जात शोधायला कोणी नाही आलं. पण आज अशोक खरात प्रकरणात प्रत्येकाला जात शोधावी वाटते. याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. होय, शोधली ना जात, आम्हाला अभिमान आहे. संतोष देशमुखची जात आम्ही शोधली. म्हणजे संतोष देशमुखची जात शोधली म्हणून तुम्हाला राग यावा? अरे पण त्याला हळहळ करून मारलं, त्याच्या न्यायाचा लढा दिला म्हणून तुम्ही आज म्हणताय का अशोक खरातच्या प्रकरणात कुठं गेले? लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीचे विधान करताना. त्याच्यामुळे दुर्दैव आहे आणि निषेधार्ह आहे की अशा पद्धतीचे विधान पुढे यावं. तेजस्वी सातपुते सारखी अधिकारी तपास करते, त्यात अनेक प्रकारे वरपासून खालपर्यंत भरपूर काही लपलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पारदर्शक तपास व्हावा हीच सगळ्यांची भूमिका आहे. खरं तर 14 वर्षामध्ये भोंदूगिरीला बळ आलं, हाके तुम्ही बोलला नाहीत. बागेश्वर नावाचा प्रचार करत भाजपाचा चिठ्ठ्या दाखवत दाखवत मिरवला महाराष्ट्रात, त्याच्यावर बोलले नाही आणि त्याची जातही कुणी शोधली नाही. बागेश्वर चालतो कारण तो भाजपाचा प्रचार करतो. अनेक जण आहेत गोल गोल मोठ्या मोठ्या कपाळावरती लाल लाल टिके लावतात, भुम 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 करतात. ते सगळ्याला चालतात कारण ते धर्माच्या नावाखाली फिरत असतात. तिथं त्यांच्या जाती शोधल्या जात नाहीत. परंतु भोंदू अशोक खरात हा नराधम आहे, नालायक आहे, त्याला फाशी झाली पाहिजे ही सगळ्याच असणाऱ्या समाजाची, घटकाची आणि महाराष्ट्राची भूमिका आहे. त्यावर मात्र तुम्हाला वाटतं की जातीचं आंदोलन सुरू व्हावं? हे दुर्दैव आहे, हे गंभीर आहे आणि हे धक्कादायक आहे की त्याच्यामध्ये जात शोधली जाते. शोधायची ना जात. मिश्रा, पांडे, त्या ठिकाणचा शर्मा यांची जात सांगा. नाही, तिथं नाही जातीचं काय चालणार हो, कारण त्या जातीवरती बोलताच येत नाही अशी अवस्था झालेली. RSSनी ओबीसींना जे जवळ केलंय ते दूर करा, तरच हे सगळं संपून जाईल. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गेल्या 14 वर्षात रसातळाला लावण्याचं काम ज्या व्यवस्थेने केलं त्यांनीच भोंदूगिरीला जन्माला घातलेलं आहे. छत्रपती शिवरायांच्या विचाराचं आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या कायद्यावर चालणारं राज्य चालवणारे असते तर भोंदूगिरी औषधाला सुद्धा या महाराष्ट्रात दिसली नसती. त्याच्यामुळे कुठंतरी ह्या वादात उडी घ्यावी म्हणून आमचे मित्र लक्ष्मण हाके यांनी याच्यात उडी घेऊ नये. कायम आरोपीची जात शोधून त्याचा पाठलाग करणारे पहिल्याच दिवशी रुपाली चाकणकरला पाठिंबा देऊन बसले आणि पुन्हा जसे जसे फोटो यायला लागले तसे तसे स्टेटमेंट बदलायला लागले. त्याच्यामुळे वेळ घेत जा, थोडं स्टडी करत जा आणि मुद्दा समजूनच उतरत जा, असं मी आमचे मित्र लक्ष्मण हाके यांना आव्हान करतोय. मराठा समाजाला सॅल्यूट आहे, त्यांनी कसलंही व्यक्त होऊ नये. ते जे व्यक्त होत आहेत की आरोपीला फाशी झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना सॅल्यूट आहे. त्यांनी या प्रकरणात कसलीही जात शोधली नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेला सलाम आहे. बाकी कुणीही जातीवाद पेरत असतील ते जातीवादाचं डोम तयार करतात आणि त्याच्यावरती आपली राजकीय पोळी भाजतात. हेच असणारं दिसतंय. भोंदू अशोक खरातला जात असूच शकत नाही. भोंदू अशोक खरात ही प्रवृत्ती आणि ती ठेचली पाहिजे. आम्ही कुठं म्हणतोय बिल्किस बानूवरती बलात्कार करणाऱ्यांची साथ शोधा, आम्ही कुठं म्हणतोय मालेगावला बॉम्बस्फोट झाला त्यांची जात शोधा. आम्ही कधीच जात काढली नाही, कारण आतंकी भोंदू हा जातीचा नसतो. तो नराधम आणि देशद्रोही असतो, तो समाजकंटक असतो. ती प्रवृत्ती असती आणि ती सगळ्यांनी मिळून ठेचायची असती. हेच वास्तव आहे.